आज सकाळी सकाळी आहे ना भाजी काय बनवावी ना डोकंच चालत नव्हतं. मिस्टर तर सकाळीच गावी गेले होते. मुलांना विचारलं की नाश्त्याला तुम्हाला काय बनवू, तर मुलं म्हटली आई आज आम्हाला भाजी चपाती नको, फक्त मॅगी बनवून दे. तर मुलांना म्हटलं मॅगी वगैरे घरामध्ये नाही आहे, भाजी काय बनवू सांगा. तर बारक्या मुलाने मोबाईल घेतला आणि लगेच आहे ना ब्लँकेटवरून ऑर्डर केली आणि तोही 8 मिनिटात मॅगी घेऊन आला. मुलगा गेला आणि खालून घेऊन आला. म्हटलं चला यांना आज दिवसभर उपाशी ठेवणार, फक्त मॅगीच बनवून देणार, खाऊ द्या यांना काय मॅगी खायची. म्हणून एक साईडला बनवायला घेतली आणि आहे ना मॅगी बनवायला आहे ना मुलं मोठमोठ्याने ओरडत होती, आई 2 मिनिटात मॅगी होती आणि तुलाच का 10-15 मिनटं लागतात. आता ह्यांना कोण सांगणार, विकणाऱ्याचं काम आहे म्हणायचं की 2 मिनिटात मॅगी बनती आणि आपल्यासारखी येडी आहेत ना घेतात आणि 2 मिनिटाच्या नावाखाली 10-15 मिनटं रखडत बसतात. जाऊ दे असो, आता कांदा टोमॅटो शिजायला तर वेळ लागणारच ना मित्रांनो. मुलं आहेत त्यांना काय कळते, जी ॲडव्हर्टाईज बघणार आणि तेच तशीच नाचणार. पण आहे ना काही म्हणा, आजचं जनरेशन आहे ना खरंच खूप फास्ट आहे. म्हणजे त्यांनी आहे ना लगेच ऑनलाईन ऑर्डरसुद्धा केली ना, आपल्यासारखी आहेत ना विचार करत बसतात ऑर्डर करू का नको, करू का नको. पण आहे ना काही म्हणा, मुलं आहेत ना आजकाल खरंच खूप हुशार आहेत. कारण की आमच्या टायमाला आहे ना मोबाईल बघायला नव्हता आणि आत्ताची मुलं आहेत ना फार ऑनलाईन ऑर्डरसुद्धा करतात, गेम वगैरे खेळतात. पण असो, माझं मनी प्लांटचं झाड इतकं छान आलं होतं ना, तेही तुम्हाला दाखवते. मॅगी बनवता बनवता कांदा टोमॅटोला असं मस्तपैकी पाणी सुटलं होतं आणि म्हटलं चला नुसती पाण्यामध्ये उकळली ना तर मुलं अजिबात मॅगी खात नाही. कांदा टोमॅटो कोथिंबीर वगैरे टाकली का मग आवडते त्यांना आणि ते म्हणतात 2 मिनिटात बनवून दे. कशी 2 मिनिटात बनवायची सांगा बरं. पिझ्झाही खरंच खूप छान आले होते. मला वाटलं होतं तुकडे तुकडे येतील. मग ब्लँकेटवरून ऑर्डर केली आणि ती 8 मिनिटात आली आणि खरंच खूप छान आले होते. तुकडे वगैरे नव्हते आले. मग काय घेतली पटकन करायला. म्हटलं आता ह्यांच्याबरोबर मी पण मॅगीच खाईल, कारण की आज नाश्त्याला भाजी चपाती बनवलीच नव्हती. आज मिस्टर सकाळीच लवकर गावी गेले होते, त्याच्यामुळे भाजी चपाती कॅन्सल केली आणि मुलं म्हटले मॅगी बनव, तर मॅगी बनवली. आणि असंही दिवसभर आता आहे ना मॅगीवरच ही मुलं राहणार, कारण की ना ह्यांनी एकदा नाश्ता केली ना की यांना भूकच कशी लागत नाही तेच कळत नाही. चला असो, त्यांच्या मनासारखंही कधीतरी व्हावं लागतं, कारण सकाळी शाळा असली का भाजी चपातीच घेऊन जातात. त्याच्यामुळे आहे ना प्रश्न येत नाही नाश्ता वगैरे करायचा. कधीतरी घरी असतात तर म्हणतात की आई हे बनव ते बनव. मग काय त्यांच्या मनासारखं बनवायचं म्हटलं की कधीतरी ना लहान मुलासारखं पण व्हावं लागतं ना. मग एक साईडला मॅगी बनवायला घेतली आणि खरं सांगू का, जास्त पण मॅगी चांगली नाही आहे. कधीतरी एकदा दिली तर ठीक आहे, पण आहे ना सारखी सारखी लहान मुलांना मॅगी देऊ नका, कारण ती मैद्यापासून बनवलेली असते आणि लहान मुलांना ती लवकर पचन होत नाही. तर कधीतरी द्या, म्हणजे मुलंही खुश आणि आपणही खुश. शक्यतो मुलांना भाजी चपाती लवकर चारली, सकाळी सकाळी दिली तर खरंच खूप छान असतं. तर अशी मॅगीला उकळी आलेली आहे आणि मस्तपैकी शिजवून घेते. आता मुलं माझ्या नावाने ओरडत होती, कशी काय गाई तुला एवढा वेळ लागतो. आता ह्यांना कोण सांगणार. कधीतरी वाटतं ना की ह्यांना अशीच कच्ची काढून द्यावं आणि म्हणावं खा आता. पण काय आता त्यांना पण कळत नाही ना. मग चला मस्तपैकी अशी आहे ना पाणी शोषून झालं होतं आणि शिजत आली होती. मग काय माझ्या डोक्यात चाललं होतं ह्याने कसं मस्तपैकी गंडवलं, 2 मिनिटात मॅगी होते. अक्षरशः आहे ना 15 ते 20 मिनटं अशीच निघून जातात. तर अशा प्रकारे मॅगी शिजली आणि आजच्या नाश्त्याला फक्त आणि फक्त मॅगी होती. आहो तर नव्हते, त्याच्यामुळे मॅगीवर भागवलं. मुलंही खुश आणि मीही खुश. भाजी चपातीचा प्रश्नच मिटला आणि सकाळी सकाळी तर असं गरम होतं ना आणि रात्रीची खूप थंडी वाजते. आता गरमी चालू आहे की थंडी चालू आहे की पावसाळा चालू आहे काहीच समजत नाही. तर चला तुम्ही या मॅगी खायला.